शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून रविवार 11 ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील होरायझन सभागृहात भव्य रोजगार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या रोजगार महोत्सवाचं आयोजन शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यातर्फे करण्यात आलं। रोजगार महोत्सवात सुमारे 5000 तरुणांनी सहभाग घेतला। या रोजगार महोत्सवात 130हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे हजारो तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्या। स्थानिक तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने या उपक्रमाचा मोठा लाभ झालाय। शिवसेनेच्या या उपक्रमामुळे तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार मिळवण्यास मदत झाली असून या मेळाव्यामुळे डोंबिवलीत उत्साहाचं वातावरण होतं। यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, उपशहर प्रमुख संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, माजी नगरसेवक संजय पावशे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र व डोंबिवली विधानसभा क्षेत्राकरिता महाराष्ट्र शासन व शिवसेना शाखेच्या यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य रोजगार महोत्सव आयोजित करण्यात आला। नुकत्याच परीक्षा झालेल्या आहेत, अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत। असं तरुणांना रोजगार मेळाव्यात संधी मिळाली आहे। हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत। या रोजगार महोत्सवात युवक युवती जे चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, अशा युवकांकरता हा रोजगार मेळावा उपयोगी आहे। भव्य रोजगार महोत्सवात ऑन द स्पॉट नियुक्तीपत्र देण्यात आली। ज्यांची पात्रता आहे त्यांना नक्कीच याचा फायदा झाला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर जय श्री राम। एकनाथ शिंदे आगे बढ़ो। भारत माता की भारत माता की। डोंबिवली शहर त्याचप्रमाणे ग्रामीण विभागाच्या तर्फे आज येथे भव्य दिव्य असा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। जवळजवळ 70 कंपन्या येथे उपस्थित आहेत। प्रचंड असा प्रतिसाद आहे। सकाळपासूनच इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि आतापर्यंत 50 उमेदवारांना नोकरीचं पत्र देण्यात आलेलं आहे। चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। राजेश मोरे, संतोष चव्हाण, त्याचप्रमाणे महेश पाटील यांनी जी मांडणी आखणी केलेली आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीने करताच असे कार्यक्रम शिवसेना करते हे काही खरं नाही, तर असे कार्यक्रम नेहमीच सुरू असतात। त्याचप्रमाणे विधानसभेची तयारी करणं आवश्यक असतं। प्रत्येक पक्ष हा तयारी करत असतो। 4 दिवसापूर्वी या दोन्ही विधानसभा क्षेत्राची मीटिंग झाली। त्यामध्ये मतदार नोंदणी, त्याचप्रमाणे मतदार यादी तपासणं, सदस्य नोंदणी असे विविध कार्यक्रम दिलेले आहे आणि सातत्याने सामाजिक उपक्रम सुरू असतात। निवडणुका कधी आल्या तरी शिवसेना तयार असते, त्याचप्रमाणे सातत्याने हे सगळे उपक्रम सुरू असतात।